कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरलाय 67वा महाराष्ट्र केसरी. अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित. मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये गोंधळ. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप. शिवराज राक्षेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पंचांचा मैदानावर ठिय्या. राक्षेवर कारवाई होत नाही तोपर्यंत मैदानावरून उठणार नाही, पंचांची भूमिका. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवानगडावर. माझ्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढला गेलाय. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या, धनंजय देशमुखांची विनंती. तर भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी नामदेव शास्त्रींची ग्वाही. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतात? नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. महायुतीला सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजानं मोठ्या प्रमाणात ताकद उभी केली. फक्त हिंदू समाजामुळेच आम्ही मंत्री झालो. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाब्यानं खळबळ. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते. राऊतांनी त्यावर लेख लिहावं. सामनातील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधानी अवस्थेत, तर असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलंय. सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट. पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय. सामनातून दावा. संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राऊतांच्या वाटाघाटी सुरू. मंत्री नितेश राणेंचा दावा. साहित्यिकांनी व्यक्त व्हायला हवंय. आता असे साहित्यिक व्यक्त का होत नाही? विश्व मराठी संमेलनातून राज ठाकरेंचा सवाल. गडी थोडक्यात हुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झालाय. आता 2029 साली बघू. 2029 मध्ये पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदेंचा संकल्प. माझ्यासाठी भाजप पक्ष लकी नाही. मी सगळीकडे विजयी झालो, मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो. माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. भाजप पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्री झाले नसते. भाजपच्या पायगुणामुळेच माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवीण दरेकरांचा कोकाटेंवर पलटवार. पवार गटाचे संजीवराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर. अजित पवारांच्या भेटीनंतर संजीवराजे निंबाळकर पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांची गळाभेट. दोन्ही नेत्यांची गळाभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. आमदार विक्रम काळेंकडून मंत्रिपदाबाबत खदखद व्यक्त. ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली समजलं नाही. संजय बनसोडे माझ्या मागून मंत्री झाले. आमदार विक्रम काळे यांचं वक्तव्य. प्रयागराजमध्ये शांतिगिरी महाराजांना जगद्गुरू पदवी प्रदान. महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरी जी महाराज यांच्याद्वारे शांतिगिरी महाराजांचा पट्टा अभिषेक करण्यात आला. चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला. धारधार शस्त्रानं वार केल्यानं प्रवासी जखमी. जागेवर बसण्यावरून वाद झाल्यानं हल्ला केल्याची माहिती. छत्तीसगडच्या कोयलीबेडा जंगलामध्ये 6 तासांपासून नक्षलवादी पोलिसांमध्ये चकमक सुरूच. कानकेरमधून पोलिसांच्या 2 तुकड्या कोयलीबेडा जंगलाकडे रवाना. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं मुंबईकरांना दर्शन. सायंकाळी 7:24 आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचं दर्शन. तर सुनीता विल्यम्स याच स्पेस स्टेशनमध्ये अडकून आहेत. वानखेडेवरील 5व्या T20 सामन्यात धावांचा पाऊस. अभिषेक शर्माचं अवघ्या 37 धावा. झंझावाती शतक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.